शिवसेना युबीटीनं महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय। प्रियांका चतुर्वेदीनंतर किशोरी पेडणेकरांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे। चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली। नारी वंदन विधेयकाला पेडणेकरांनी पाठिंबा दिलेला आहे। एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातली, या महिला आरक्षण विधेयकाला युबीटीनं सुद्धा आता पाठिंबा दिलेला आहे आणि या संदर्भात महत्त्वाच्या भेटीगाठी सध्या सुरू आहे। तर किशोरी पेडणेकर यांची भेट घेण्यासाठी आज चित्रा वाघ त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या होत्या आणि नारी वंदन विधेयकाला आता युबीटीनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। तर दोघींनी आज भेटता क्षणी गळाभेट घेतली। याआधी प्रियांका चतुर्वेदी यांनी समर्थन दिलेलं होतं, आता किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या गटनेत्या किशोरी पेडणेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आणि माजी महापौर मुंबईच्या यांनी सुद्धा आता समर्थन दिलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, आज महिला आरक्षण विधेयकाला युबीटीनं पाठिंबा दिलेला आहे आणि किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ यांची यासाठी भेट झालेली होती, काय नेमके तपशील आहेत? नेहमी एकमेकांवर टीका करणाऱ्या या दोघी काल मात्र भेट घेताना पाहायला मिळाला। यापूर्वी चित्रा वाघ यांनी प्रियांका चतुर्वेदी यांची देखील भेट घेतली होती आणि त्यानंतर युबीटीच्या दुसऱ्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची भेट घेतलेली पाहायला मिळते। कुठेतरी महिला शक्ती विधेयक, महिला आरक्षण विधेयक जे आहे या निमित्तानं ही भेट असल्याचे सांगितलं जात असलं तरी दोन्ही पक्षांमधली जवळीक ही अलीकडच्या काळामध्ये वाढताना देखील पाहायला मिळते आणि त्याच भूमिकेतून या भेटीकडे पाहावं लागेल असं दिसून येते। एकंदरीतच जरी महिला आरक्षण विधेयकाचं निमित्त असलं तरी या निमित्तानं कुठंतरी एक राजकीय खेळ देखील आहे, कारण त्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर कुठंतरी एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं पाहायला मिळतो। अगदी निश्चितच, आणि या दृष्टीनं काय नेमक्या पुढे घडामोडी घडतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यातला एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे भाजप आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जवळीक, त्यांच्या नेत्यांमधली जवळीकता या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आलेली आहे। कृष्णात, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।